असं आता तुम्हा सर्वांना हॅपी होली. सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा. मी रुपेश. शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे धुलीवंदन. धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. तर इकडे आता आमची होळी सुरू झालेली आहे आणि इकडे राव आता तिकडे जात आहे मित्रांकडे. होळी म्हणजेच घरी जर लहान मुलं असले ना तर मजाच खूप वेगळी असते की त्याच्या हसण्यामध्ये त्याच्या वागण्यामध्ये आपण आपले लहानपण आठवतो. आणि इकडे आता रावांनी त्याला हे रंग करून दिलेला आहे. माझ्या सगळ्या मित्रांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. दोन बोट असे दूर करायला लागते आणि त्याच्यामध्ये गाठ बांधायला लागते. नाही असं. तर इकडे आता हे दानेशचे बलून दानेश स्वतः भरत आहे. दोघांनी कारभार केला होता घरामध्ये चालू आणि मग असा रंग खाली पडत होता. मग मी दोघांवर पण ओरडली आणि दानेश इकडे बाहेर आला आणि राव इथे बसले रागामध्ये येऊन. हॅपी होली. तर इथे मी जो शेणाचा हार बनवला होता त्याला हळद कुंकू लावून आता इथे आपल्याला होडीमध्ये ठेवायचा आहे. त्यावर आपण पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आज होता सोमवार म्हणून राव बोललेत की नंतर आंघोळ केली तर 5-6 वाजून जाते आंघोळीला नंतर, म्हणून आधीच आता आंघोळ करते आणि देवपूजा करून घेते. म्हणून इकडे मी आता पाणी गरम करायला मांडलेली आहे. तर आमच्याकडे इथे आज नाश्त्याला बोलवतात आपल्या फ्रेंड्स लोकांना आणि जे आपले आजूबाजूचे आहे मित्रमंडळी त्यांना चणे किंवा सोले काही जे आपण करतो चणे तर ते खाण्यासाठी. माझं लग्न झालं तेव्हापासून मी पाहत आहे की बाबा सगळ्यांना असे बोलवतात घरासमोरच्यांना मंडळींना आणि फोन करून सुद्धा बोलवतात की आमच्या घरी नाश्ता करायलासाठी. आणि तीच सवय आज रावांना सुद्धा आहे. आणि आमच्याकडे सगळ्यांच्याच घरी आजच्या दिवशी चणे खायला बोलवतात. तर इकडे माझे चणे झालेले आहे. त्याला कडीवर घे. हॅपी होली तुम्हा सर्वांना. हॅपी होली. आमच्या रिदूचं वाजवणं चालू आहे. बाय 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 बाय. एक घेऊन दे आमच्या दीदीचं वे. आमच्या दीदीचं वे तर इकडे निलू आली आणि रिदूच्या मागे मी इकडे अंदर रिदू आला तर त्याला घेण्यासाठी मी इकडे रिदूच्या मागे आली. तर इकडे निलू आली. निलूने हा ऑरेंज कलर लावला जो की कधी पाहायला भेटत नाही. शेंदूर आहेत काय काय. इकडे गुलवार शेंदूर हळद कुंकूवर आता फक्त हळद कुंकू राहिलेला आहे. हॅपी होली. हॅपी होली. हॅपी होली. आता इकडे आलेली आहे श्रीमान सरकार यांची मित्रमंडळी आणि हे सर्वजण एकामेकांच्या सुखामध्ये भरपूर एन्जॉय करतात. पण त्यापेक्षा दुःखामध्ये सुद्धा प्रत्येक वेळोवेळी ते त्यांच्या पाठीशी असतात. कारण या गोष्टीमधून राव आणि मी स्वतः निघलेलो आहो. आणि हे सगळेजण खरंच कोणाला म्हणजे कसं उपास आहे सर्वांना इकडे उपास होता. एकच दादा होते की जे नाश्ता करणार होते आणि कोणाला म्हणजे थोडं खायचंही नसेल ना तरी ते सगळ्याच्या घरी जातात भेट देतात. सगळे एकमेकांना मिळून चालतात. तर अशी ही सर्व मित्र सर्वांनाच मिळत नाही आणि मिळाली ना तर अनमोल मैत्री म्हणून समोर चालवलीच पाहिजे. हे आहे मोठे बंधू सगळ्यात मोठे बंधू
आता हे सगळेजण निघाले पुढच्या स्टॉपवर जाण्यासाठी आणि आता घरातलं सगळं आवरलेलं आहे माझं. फक्त मी इकडचं आवरलेलं व्हायचं होतं कारण मला माहिती होतं गुलवाल की काही आणखी खराब होणार आहे म्हणून. तर आता मी हे फरशी क्लीन करून घेते आणि निघते प्रगतीच्या घरी जाण्यासाठी कारण ती वाट पाहत आहे लवकर ये म्हणून. तिकडच्या माझ्या ज्या मैत्रिणी आहे त्या वाट पाहत आहे. तर इकडे आले आहे आता हे आमचे मोहल्ल्यातले दादा लोक आणि खाली बसले काहून सोपे खराब होईल म्हणून आणि ओले आहे हे म्हणून. हॅपी होली. जोरात बोल जोरात बोल. तुझं नाव काय? हा ऐकायला नाही येत आहे. भाविका स्वप्नील. हा स्वप्नील झालं दे झाडू दे. इकडे काय इकडे इकडे बघ. तेरी मलूक लाल रंग बता ब्लू या लाल एयर में तेरे उड़ते बाल आजा रंग दो दोनों गाल. अरे सारा रा रा अरे सारा रा रा अरे सारा रा रा धरती पे तेरी मलूक लाल रंग बता ब्लू या लाल एयर में तेरे उड़ते बाल आजा रंग दो दोनों गाल. लावू द्या. ह्या कलर लावते आणि आपल्या पैशाने विकत. मला लय धुवा लागते निघत नाही. हुशार आहे. ओवी तुला माहिती आहे तुला कलर कुठे ठेवला ते डब्बी? अरे सारा रा रा अरे सारा रा रा अरे सारा रा रा धरती पे तेरी मलूक लाल. गाण्याचा कलर द्यायला मी तुम्हाला मी लावता तू आपला कलर आण ना. द्या. इकडे मी मजेत मस्त या दोघांचे व्हिडिओ बनवत होती आणि मी निश्चिंत होती की मला सुटका मिळाली म्हणून. आणि मला कधीच यांनी रंग लावलेला नाही आहे पण रावांचं आज चेंज मूड झालेला आहे पूर्ण. आणि हे जे कलर बनवत आहे ते माझ्यासाठी बनवत आहे हे मला खूप उशिरा कळलं. आणि मी शेवटी कुठे लपू हा विचार करून शेवटी मी एका जागी खाली बसली आणि मग मलाच कळलं नाही मी काय करू म्हणून मी माझं तोंड पूर्ण लपून घेतलं. आजा रंगाचे दोन असं आता पैसा तर नेहमी आपण कलर खेळत नाही आणि या अवस्थेमध्ये आपण स्वतःचे चेहरे कधी पाहत नाही. आणि आपण मी पण प्रगतीचं कधी पाहिलं नाही आणि तिने पण माझं बघितलं नाही. आणि एकीमेकीच्या चेहऱ्याकडे लक्ष केल्यानंतर बघा आता आमची अवस्था काय झाली. पहिलं पाणी गरम करायचं.
अशा पद्धतीमध्ये आमचा हा रंगपंचमीचा दिवस खूप छान साजरा झाला आणि आय होप तुमचासुद्धा खूप छान गेला असेल. तर चला याच नोटवर आजचा ब्लॉग थांबविते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.